काही गोष्टी असतात ना, त्या हजारो वर्षांनंतरही आपल्याला अगदी आजच्या वाटतात, कारण त्या थेट आपल्या म्हणजे मानवी स्वभावाबद्दल बोलतात. आज आपण अशाच एका बौद्ध जातक कथेची पानं उलटणार आहोत. ही कथा मैत्री, विश्वास आणि खोटेपणाच्या विनाशकारी शक्तीबद्दल एक असा धडा शिकवते, जो आजही तितकाच महत्त्वाचा आहे. चला तर मग थेट या कथेतच जाऊया. तर कल्पना करा एका घनदाट जंगलाची. तिथे एक बलवान सिंग आणि एक पराक्रमी वाघ हे दोघे मित्र म्हणून एकत्र राहत आहेत. त्यांची मैत्री म्हणजे शक्ती आणि आदराचं एक उत्तम उदाहरण आहे. पण त्यांच्या या मैत्रीवर एका तिसऱ्याची नजर आहे, एक धूर्त कोल्हा. हा कोल्हा त्यांच्याच शिकारीवर जगतो आणि मनातल्या मनात मात्र त्यांच्या एकोप्याचा त्याला प्रचंड जळफळाट होतो. पण मग प्रश्न येतो की या कोल्ह्याला ही मैत्री तोडून मिळणार तरी काय होतं? इतक्या ताकदवान प्राण्यांशी पंगा घेण्यामागे त्याचा नेमका हेतू काय होता? वरवर पाहिलं तर हे वेडेपणाचं वाटेल ना, पण त्याच्या मनात एक वेगळंच गणित सुरू होतं. आणि हे आहे त्यामागचं थंड क्रूर सत्य. ही ओळ थेट मूळ कथेतूनच घेतली आहे, जी कोल्ह्याचा खरा स्वार्थी हेतू समोर आणते. त्याला त्यांच्या मैत्रीचा हेवा नव्हता, तर त्याला त्यांच्या मृत्यूतून मिळणाऱ्या आयत्या शिकारीची लालसा होती. आणि त्यासाठी मैत्री तोडणं हाच एक मार्ग होता. तर मग या कोल्ह्याने आपला डाव कसा साधला? त्याने वापरलं निंदेचं शस्त्र. निंदा म्हणजे काय? तर मनात संशयाचं एक लहानसं बी पेरणं, जे हळूहळू वाढून विश्वासाचा अख्खं झाड पोखरून काढतं. पाहूया त्याने हे नेमकं कसं केलं. कोल्ह्याची योजना अगदी साधी होती, पण तितकीच घातक. तो आधी सिंहाकडे गेला आणि म्हणाला, तो वाघ आहे ना, तो तुमच्याबद्दल वाईट बोलत होता. म्हणत होता की ताकद आणि रुबाबात तुमची सर त्याला नाही. आणि मग तो तडक वाघाकडे गेला आणि नेमके तेच शब्द वापरले. बघा, एकाच खोट्याने त्याने दोघांच्या मनात एकमेकांबद्दल अविश्वासाची ठिणगी टाकली. आणि त्या ठिणगीने लगेचच पेट घेतला. कोल्ह्याचे शब्द वाघाच्या मनात असे काही घर करून बसले की त्याचा विश्वास डळमळला आणि त्याची जागा घेतली रागाने. संशयाने पेटून उठलेला वाघ थेट आपल्या मित्राला, सिंहाला जाब विचारायला निघाला. हा त्यांच्या मैत्रीचा एक निर्णायक क्षण होता. या श्लोकामध्ये वाघाच्या म्हणजे सुबाहूच्या मनातील वेदना अगदी स्पष्ट दिसते. तो सिंहाला म्हणजे सुदत्तला विचारतोय, खरंच तू माझ्याबद्दल असं बोललास? या प्रश्नामध्ये राग कमी आणि विश्वास तुटल्याचं दुःख जास्त आहे. मैत्रीवर झालेला हा एक थेट हल्ला होता. पण इथे कथेला एक जबरदस्त वळण मिळतं. वाघाचा आरोप ऐकून सिंह अजिबात चिडत नाही. उलट तो अत्यंत शांतपणे उत्तर देतो. तो रागाला रागाने नाही तर शहाणपणाने सामोरा जातो. आणि इथेच आपल्याला या कथेचं खरं सारसा पडतं. सिंहाचा पहिला नियम अगदी स्पष्ट आहे. ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवू नका. तो सांगतो की जो कोणी चहाडी किंवा अफवांना लगेच बळी पडतो, त्याची मैत्री फार काळ टिकूच शकत नाही. कारण बाहेरून येणाऱ्या शब्दांपेक्षा मैत्रीच्या आतला विश्वास जास्त महत्वाचा असतो. दुसरा सिद्धांतही तितकाच महत्वाचा आहे. खरा मित्र कधीही विनाकारण संशय घेत नाही किंवा आपल्या मित्राच्या चुका शोधत बसत नाही. मैत्री म्हणजे एकमेकांना आहेत तसं स्वीकारणं, चुका काढण्यासाठी सूक्ष्मदर्शक घेऊन बसणं नाही. आणि हा आहे मैत्रीचा सर्वात महत्वाचा आधारस्तंभ, संपूर्ण विश्वास. सिंग म्हणतो की मैत्रीचा पाया हा बिनशर्त विश्वासावर उभा असतो. अगदी तसाच विश्वास जसा एका लहान मुलाचा आपल्या आईवर असतो. हाच तो विश्वास जो मैत्रीला कोणत्याही वादळातून वाचवतो. सिंहाचे हे शहाणपणाचे शब्द ऐकताच वाघाचे डोळे उघडले. त्याला आपली चूक कळली की आपण एका खोटारड्याच्या बोलण्याला बळी पडलो होतो. त्याने मित्राची माफी मागितली आणि त्यांची मैत्री पूर्वीपेक्षाही जास्त घट्ट झाली. आणि तो कारस्थानी कोल्हा, तो तर जीव मुठीत धरून पळून गेला. शहाणपणाने निंदेवर विजय मिळवला. पण थांबा, ही फक्त प्राण्यांची गोष्ट नाहीये. या कथेच्या आत एक दुसरी खरी मानवी कथा दडलेली आहे. आता आपण या गोष्टीमागच्या गोष्टीचा उलगडा करूया. झालं असं होतं की ही गोष्ट प्रत्यक्षात भगवान बुद्धांनी त्यांच्या शिष्यांना एका विशिष्ट कारणासाठी सांगितली होती. त्यांच्या 2 प्रमुख शिष्यांमध्ये फूट पाडण्याचा एक प्रयत्न झाला होता आणि त्याच घटनेवर भाष्य करण्यासाठी बुद्धांनी हे रूपक वापरलं होतं. आणि इथे होतो खरा उलगडा. तो शहाणा सिंह म्हणजे दुसरे कोणी नसून बुद्धांचे प्रमुख शिष्य सारीपुत्त होते. तो भावुक वाघ म्हणजे दुसरे प्रमुख शिष्य मोगललान. तो कपटी कोल्हा म्हणजे एक मत्सरी माणूस जो त्यांच्यात फूट पाडू पाहत होता. आणि या सगळ्या घटनेचे साक्षीदार ते वृक्षदेवता स्वतः भगवान बुद्ध होते. एका साध्या बोधकथेमागे किती मोठा अर्थ दडलाय, नाही? तर
ह्या संपूर्ण कथानकातून आपल्याला काय शिकायला मिळतं? शिकवण हीच आहे की कोणतंही घट्ट नातं बाहेरच्या कानाकोपऱ्यांनी किंवा कागाळ्यांनी तुटत नाही. ते आतल्या विश्वासानेच टिकतं आणि उलट अधिक मजबूत होतं. निंदा आणि अफवा तेव्हाच यशस्वी होतात जेव्हा आतून विश्वासाचा पायाच कमकुवत असतो. आणि जाता जाता हा प्रश्न आपल्या सर्वांसाठी आहे. आपल्या आयुष्यातील मैत्रीची नाती अशा एखाद्या कोल्ह्याच्या कारस्थानाला तोंड देण्याइतकी मजबूत आहेत का? या प्राचीन कथेतील शहाणपण आपल्या आजच्या नात्यांना कसं लागू होतं यावर नक्कीच विचार करायला हवा.